Don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. Look at the Gideon. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष सैपन शेख आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. तर सैपन सर, आज या व्हॉइस ऑफ यूथ कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आपण आलात. BR न्यूज कडून आपलं स्वागत. नमस्कार. तर सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने आज एक दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपण या पदावर आहात, तर इथपर्यंतची आपली वाटचाल कशी होती? सर, मी 2004 मध्ये आमदार दिलीप माने साहेबांच्या मध्ये थांबले होते. त्यांनी अगोदर आमदारकीसाठी नुसता मी झेडपी मध्ये शिक्षक होतो. बर. उस्मानाबाद मध्ये मी साहेबांचं जे काम करायचं सामाजिक काम जे माने साहेब करत होते, त्यांनी साहेबांनी जे मला थोडंसं कॉन्फिडन्स दिलं. बर. आणि एवढं कॉन्फिडन्स दिलं साहेबांनी, मी अक्षरशः नोकरी सोडून साहेबांसोबतच काम करतो, सामाजिक काम करतो आणि राजकीय सुद्धा काम साहेबांमार्फतच करतो. बर. म्हणजे मग साधारणतः काँग्रेसमध्ये एक पदाधिकारी म्हणून आपण येऊन किती वर्ष झाली? सर, मी 2000 माने साहेबांनी 2009 ला आमदार झाले. माने साहेबांनी मला शहर दक्षिण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हा पद दिले. म्हणजे या पदावर आपण आता गेली 10 वर्ष आहात. हो. मग यापूर्वी कुठली विविध पदं भूषवलीत का आपण? मी आमदार दिलीप माने सामाजिक संस्थेचा अध्यक्ष होतो. बर. त्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षामार्फत मी सामाजिक काम करतो. त्यांनी शैक्षणिक, क्रीडा, साहित्य आणि जे बेरोजगार आहेत त्यांना माने साहेबांकडे घेऊन जाऊन लोन घेऊन देणे आणि त्यांना नोकरीसाठी साहेबांना प्रयत्न करून नोकरी लावणे असे सामाजिक काम करत होतो. मग त्याच्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आला मग त्यांचे संपर्क वाढला युवक काँग्रेसमध्ये. आणि सगळ्यात एक सामाजिक मोठा काम म्हणजे माझ्या हातून 2012 मध्ये खाजा बंधावर नई जिंदगी मध्ये माझा प्रभाग होता. म्हणजे मी त्या इलेक्शनला नाही थांबलो होतो. म्हणजे युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष असल्यामुळे त्या भागामध्ये खाजा बंधावर शाळेमध्ये तिथले शिक्षकांनी, तिथल्या संस्थापकांनी की विद्यार्थ्यांचा महिला लेडीज विद्यार्थी होते सगळे 10वीचे, की त्यांनी परीक्षेला बसले नव्हते. परीक्षेचा फॉर्म त्यांना भरला गेला नव्हता. त्यांच्याकडचे पैसे संस्थाचालक घेऊन पळून गेलता. मग त्या दिवशी शनिवार होता, एक पेपर त्यांचा गेलता. ते लोक माझ्याकडे आले. मी आमदार दिलीप माने साहेबांना हा जे सविस्तर यांची माहिती दिली व परिणितीताई शिंदे यांना सुद्धा मेसेज टाकलो. ताई बाहेर होते. मग त्यांच्या दोघांच्या मार्फत मी त्या विद्यार्थ्यांचा नुकसान न होता दुसऱ्या दिवशी रविवार होता, रविवारी पुण्याला जाऊन त्या विद्यार्थ्यांचा 17 जे फॉर्म भरायचा होता ते फॉर्म भरून त्यांचा हॉल तिकीट सोमवारी आणून त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवले. आणि परत त्यांना बसून परत आमदार दिलीप माने व परिणितीताई त्यांच्या 11वी साठी प्रवेशासाठी सुद्धा प्रयत्न केले आणि त्यांना प्रवेश सुद्धा घेऊन दिले. हा मोठा माझ्याकडून सगळ्यात मोठा काम झालेला आहे. कारण का मुस्लिम समाजामध्ये लेडीज शिकत नाहीत. जर समजा त्यावेळेला त्यांनी परीक्षेला नाही बसले असते ते 58 विद्यार्थ्यांचा नुकसान झाला असतं. बरोबर. हा काँग्रेसही करू शकतो आणि आमदार दिलीप माने, आमदार परिणितीताई शिंदे यांच्या मार्फत मी हे काम केले. म्हणजे काँग्रेस आणि त्यापूर्वी एक दिलीपराव माने विचार मंच असेल किंवा त्यांच्या माध्यमातून या सामाजिक संस्थेतून आपण अनेक कामं केली. मग अशा पद्धतीने कसं आहे की एखाद्या वेळी आपण ज्यावेळी राजकारणात येतो किंवा समाजकारण करतो, ही समाजसेवा करत असताना एक आवड निर्माण होण्यासाठी एक निर्णायक क्षण वगैरे किंवा असा काहीतरी आपल्या आयुष्यात घडतो. मग तसं आपण काय सांगाल की एखादा क्षण असा घडला आणि आपण या सामाजिक कार्यात आलात? नाही, माने साहेबांनी जे सामाजिक काम करत होते ते त्यांचं कामाचं आवड निर्माण, मला एवढी आवड निर्माण झाली की मला ते नोकरीचं लक्षच राहिलं नाही. मी साहेबांना एवढंच म्हणलो की साहेब, जर माझी परिस्थिती काय झाली गेली, म्हणजे मी काम करतो, माझी शेती आहे आणि LIC मध्ये सुद्धा माझी एजन्सी व्यवस्थित चालते, म्हणजे जेणेकरून मला काही हे नाही. फक्त साहेबांना एवढंच म्हणलो, साहेब मी नोकरी सोडणार आहे. फक्त साहेब म्हणले, अरे कर, तुझ्या पाठीशी मी आहे म्हणले. मग बस एवढंच मला कॉन्फिडन्स खूप मिळाला साहेबांचा. म्हणजे मनापासून की उदरनिर्वाह म्हणून नाही, एक मनापासून समाजसेवा मला कॉन्फिडन्स दिले साहेबांनी. आणि तिथे जाऊन मी शिक्षक होऊन समाजसेवाच करणार होतो. माझी इच्छा समाजसेवा करण्याची. शिक्षक झालो मी, समाजसेवा करण्यासाठी झालो. आणि मला समजा जास्त लोकांना आणि आमच्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये खूप लोक कमी असतात की आम्ही तिथं जनजागृती करू म्हणून आपण इथं समाजसेवा ह्या मार्फत म्हणजे एक आवड निर्माण झाली. आम्ही जवळपास नई जिंदगीमध्ये जवळपास एक 15-16 शाळा आहेत म्हणजे ज्यांना ग्रँट नसतो, काय नसतो, त्या शाळेमध्ये मी फुटबॉल देतो, क्रिकेटचे साहित्य देतो, वह्या वाटप करतो. जवळपास एक 50,000 वह्या वाटप केले आतापर्यंत. आणि प्रत्येक शाळेला क्रीडा साहित्य देतो मी. कुठली असू दे, भारत विद्यालय असू द्या, नॅशनल असू द्या,
आणि खाजा बंदे नवाज असू द्या आणि रणदिरीची शाळा पंचशील असू द्या, या सगळ्यांना मी क्रीडा साहित्य वाटप दिलेलं आहे. बर, मग असं होत असताना कसं असतं की प्रत्येक वेळी आपण बघतो की बऱ्याचदा युवक म्हणतात की राजकारण असेल समाजकारण आपला भाग नाही, आपण आपली नोकरी करावी आणि उदरनिर्वाह करावा. मग असं असताना एक राजकीय वारसा आपल्याला लाभला होता की जेणेकरून आपण या समाजकार्यात आला किंवा राजकारणामध्ये आलात. मग घरामध्ये काही राजकीय वातावरण होतं का? मी साध्या आमचे वडील शिवाजी वर्क्समध्ये काम करत होते, म्हणजे रिटायरमेंट तर नुसतं मी बीएड केलतो. घरची परिस्थिती वेल चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे वेल सेटल आहेत. काकाचे दुकान होते कापडाचे, ते सगळे होते. पण असं काय कधी वाटलं नाही मला म्हणजे राजकीय. आणि जसं माने साहेब माझ्या शेजारी असल्यामुळे मला कधी म्हणजे माझ्या घरात कोणी राजकीय वारसा नाही असं वाटत नव्हता माने साहेब असल्यामुळं. कारण का मला माने साहेब असल्यामुळे म्हणजे वडिलाप्रमाणेच ते कधी आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील दादांचं सुद्धा मला कधी मला एक मुलासारखंच त्यांनी सांभाळलं आणि म्हणूनच त्यांच्याकडे बघत बघत कुठेतरी आपलंही पाऊल या समाजकारणाच्या वाटेवर पडलं. मग असं असताना काय होतं की बऱ्याच वेळा कुठलंही कार्यक्षेत्र असू दे, मग आपण म्हणालात की आपण शिक्षक होतात, मग नोकरी असेल, राजकारण असेल किंवा समाजकारण, तिथं प्रगती करण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर एक आपण आदर्श ठेवतो. तर या क्षेत्रामध्ये आपला आदर्श कोण आणि काय सांगाल आपण? माझा आदर्श दिलीप माने आमदार पंडित बरं यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी सामाजिक काम करतो. मग आता हे सर्व सामाजिक कार्य करताना आपण ज्यावेळी समाजात जाता, वेगवेगळे प्रश्न असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न करता. मग आपल्याला काय वाटतं की आता खास करून या सोलापूरचा जर विचार केला तर सध्या युवक असतील, जनसामान्य लोक असतील, तर यांच्या पुढे सध्या भेडसावणाऱ्या नेमक्या समस्या कुठल्या? रोजगार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा हा सगळ्यात प्रामुख्याने मुद्दा आहे. त्यानंतर मग आता हे युवकांचा झाला रोजगार, मग महिलांच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? महिलांच्या बाबतीत म्हणजे आमदार पंडित शिंदे यांच्या बचत गटच्या माध्यमातून हा मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगार उपलब्ध करून देते ताईंच्या मार्फत. आणि बचत गटच्या माध्यमातून त्यांना लोन उपलब्ध करून देतात आणि त्यांना रोजगार आणि त्यांना ग्राहक सुद्धा उपलब्ध करून देतात आमदार पंडित शिंदे यांच्या माध्यमातून. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून एक महिलांना रोजगार असेल, आर्थिक पाठबळ असेल, हे मिळतं. मग युवकांच्या नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे, आज आपण बघतो की सकाळी जी सोलापूरहून हुतात्मा एक्सप्रेस असेल किंवा दुपारची इंद्रायणी जाते, तर बरेचसे युवक इथे शिकलेले पुण्याकडे जाताना दिसतात, स्थलांतर करताना दिसतात. मग याच्यावर खंबीर पाऊल म्हणून काय उचलले काँग्रेस? सर 2014 मध्ये ज्यावेळेला आमचे साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी खूप मोठे मोठे प्रकल्प आणले. म्हणजे आपला विमानतळ होता त्रिवस्तीवर की तो विमानतळ त्यांनी बोरामणीला ट्रान्सफर केले. म्हणजे एवढा मोठा 700 एकर जमीन घेऊन ठेवली आणि त्या जमिनीवरती त्यांनी कार्गो एअरपोर्ट करण्यासाठी ती जमीन इथली ट्रान्सफर, आणि इथली जे 300-400 एकर जमीन आहे त्याला आयटी पार्क करण्यासाठी ते जमीन ठेवलेली आहे. आणि जर साहेबांना जर यावेळेस जनता निवडून दिली असती 2014 नंतरच्या इलेक्शन मध्ये, तर तिथं आयटी पार्क झाला असता, रोजगार उपलब्ध झाला असता आणि पुण्याला जाण्याचे लोक थांबले असते. आणि विकास एका दिवसात होऊ शकत नाही, त्याला कालावधी लागतो. आता बघूया की आपण लोकसभेचं बिगुल वाजलंय, सगळीकडे लोकसभेचं वार आहे. मग आता थोडंसं राजकारणावर बोलूया आपण की आतापर्यंत ज्या लोकसभा निवडणुका झाल्या सोलापूरमध्ये खास करून, तर भाजपा आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये ही लढत असायची. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आता प्रकाश आंबेडकर या रिंगणात उतरलेत. म्हणजे यावेळी जी लढत होणार ती तिरंगी होणार आहे. तर संपूर्ण लढत होईल 23 मेला, त्याचा निकाल लागेल. पुढचं चित्र अस्पष्ट आहे. मात्र एक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काय चित्र असेल, आपल्याला काय अंदाज वाटतो? सर जनता खूप हुशार आहे म्हणलो की जनता जे विकास करते आणि जे विकास केलेत सोलापूरचा त्यांनी त्यांनाच निवडून देतात. आणि शिंदे साहेबांना जनता निवडून देणार कारण की शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी खूप केलेत. आणि हे जे नुकते महाराजांनी नुकते येत आहेत म्हणलो, आणि लिंगायत समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांचे परवा एक झालेत की धर्मगुरू हा फक्त आशीर्वाद देण्यासाठी असतो, म्हणजे लोकांसमोर जाऊन हात करण्यासाठी काय त्यांना त्यांच्या समाजाला सुद्धा तो आवडत नाही. आणि दुसरा म्हणजे वंचित जे आहेत, म्हणजे त्यांनी अकोल्यावरून आपल्या इथं आलेत, त्यांनी फक्त त्यांना मदत करण्यासाठी आलेत बीजेपीला, आणि त्यांचं इथं काय देणं घेणं यांचं काय नाही, त्यांच्याबद्दल बोलणं बी योग्य नाही. साहेबांनी विकास केलेत सोलापूरसाठी, भरपूर काही प्रोजेक्ट आणलेत, एअरपोर्ट असू द्या, एनटीपीसी असू द्या, 4 सिमेंट प्लांट आहेत आपल्या इथं. आता टोटल 10 सिमेंट प्लांट प्रगती पथावर आहेत अजून नुसते. आणि बाकीचे तुम्हाला त्याच्यानंतर आपलं हे आहे युनिव्हर्सिटी आहे आणि पॉवर ग्रीड आहे, भरपूर काही प्रोजेक्ट आणलेत साहेब. आणि जे शिल्लक राहिलेत ते परत पूर्ण करण्यासाठी साहेबांना निवडून देतील लोक आता. बरं, मग आपण म्हणता की साहेबांनी बरेच प्रोजेक्ट, म्हणजे सुशीलकुमार शिंदेंनी बरेच प्रोजेक्ट आणली, बरीच विकास कामं केली, हे सर्व आत्ता आपण म्हणालात. मग असं असताना 2014ला
आजपर्यंत कधीही पराभव न पत्करलेले सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला लोकसभेमध्ये, काय वाटतं आपल्याला? सर त्यावेळेला कसं मोदी सर आपले जे पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांनी एवढे खोटं बोललेत की लोकांना एवढे आश्वासन दिलेत की 100 दिवसात महागाई कमी होईल, 100 दिवसात दाऊद इब्राहिमला आणून पाकिस्तानात आणू आणि स्विस बँकेतला काळा धन भारतात आणू आणि ते स्विस बँकचं काळा धन 15 लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये टाकू, असे त्यांनी एवढे आश्वासन दिलेत की लोक त्यांच्या आश्वासनमध्ये हे झाले आणि ते लाट होते आणि त्या लाट मध्ये ते निवडून आले असं आपल्याला म्हणायचं. मग आपण जर विकास कामं केली असती तर मग विकास कामांच्या मुद्द्यावर लोकांनी निवडून द्यायला पाहिजे, तर मग काय झालं, म्हणजे नेमकं कुठं अडथळा आला? सर आम्ही म्हणजे कसं आहे, आम्ही जे मोदी साहेबांनी जे केलेत की मीडिया जे सोशल मीडियाचा वापर केलेत, आम्ही एवढं विकास काम केलं पण आम्ही सोशल मीडियामध्ये कमी पडलो, आम्ही जनतेपर्यंत ते पोहोचलो नाही. पण यावेळी तसं होणार नाही, आम्ही सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग करून घेऊ लागलो, आमची टीम मजबूत आहे त्याच्यात. बरं, मग आता आपण म्हणतो की 2014ला आपल्याला चूक लक्षात आली की एक प्रभावी माध्यम म्हणून समजला जाणारा सोशल मीडिया यामध्ये कुठेतरी काँग्रेस कमी पडलं हे आपण मान्य केलं. मग आता सध्या या 2019च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियासाठी काय खास तरतूद किंवा काय पावलं उचलली? सर आमची सोशल मीडियाची वेगळी टीम आहे. बरं. आणि ती वेगळी टीम तिरुपती परकी पंडला जे आहे त्यांच्या माध्यमातून चालवली जाते. बरं. आणि आता आम्ही फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, व्हॉट्सअप असू द्या आणि पॉम्पलेट असू द्या, प्रत्येक म्हणजे जेणेकरून प्रत्येक नागरिकांना आम्ही जे काम केलेत सोलापूर म्हणजे साहेबांनी जे काम केले ते सगळं काम आम्ही लोकांना पोहोचू शकतो. आता सध्याला आमच्या घरोघरी चालू आहे, व्हॉट्सअप असू दे, प्रत्येक माध्यमातून सोशल नेटवर्क चालू आहे. बरं, तसं होणार नाही. मग आता लोकसभेचं वातावरण आहे सगळीकडे, मग एक काँग्रेस पक्षाचे युवक पदाधिकारी म्हणून तुमच्या पक्षाचे किंवा काँग्रेस पक्षाचे एक उमेदवार सुशीलकुमार शिंदे या ठिकाणी रिंगणात लोकसभेच्या उभारलेले आहेत, तर मग असं असताना जनतेनं सुशीलकुमार शिंदे यांनाच का निवडून द्यावं, त्याबद्दल काय म्हणाल आपण? साहेब जनतेने का निवडून द्यावे? आता तुम्ही दोन्ही उमेदवार तुम्हाला माहित आहेत आणि महाराजांचं काम काय तुम्हाला माहित आहे, त्यांना डिपॉझिट काय हे सुद्धा माहित नाही महाराजांना. आणि उद्या आमच्या सोलापूर त्यांनी निवडून दिल्या तर उद्या काय करणार? अगोदर आम्ही एका माणसाला निवडून दिला खासदार साहेबांना, त्यांनी काय केले माहित आहे, लोक ओळखत सुद्धा नव्हते त्यांना. परत असला दुसरा खासदार जनता देणार नाही त्यांना, कारण की सोलापूर आता ऑलरेडी 20 वर्ष मागे गेलेले आहे. मग आता परत 20 वर्ष मागे गेलं तर मग काय राहणार आहे सोलापूरचा? त्यांना तर निवडून देणार नाही. हे वंचित तर काय काल जन्मलेला पक्ष आहे आणि फक्त त्यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणून कधी 20-20, 22-22 सीट लढले नाही. त्यांनी स्वतः 48 जागावरती थांबलेला आहे. त्यांना फक्त पाडायचं आहे, त्यांना दुसरं काय करायचं नाही. फक्त मुस्लिम आणि जे सेक्युलर मतं आहेत ते मतं त्यांना डिवायडेड करायचं आहे आणि बीजेपीला मदत करायचं. त्यांचं दुसरं धोरण नाही, त्यांना काही त्यांना विकासाचं नाव काही माहित नाही, काय नाही. बरं, मग एक प्रकारे असं म्हणायचं आहे का की एक जातीयवादी निवडणूक जर आपण या निवडणुकीकडे पाहिलं, आपण म्हणालात की सेक्युलर असेल किंवा ही मतविभागणी करण्यासाठी किंवा एक जातीचं स्तोम त्या जातीयवादावर एक निवडणूक लढवण्यासाठी सध्याचं सगळीकडे चित्र दिसतंय. मग आपण समाजामध्ये जर गणितं बघितली तर ती देखील यावेळी प्रभावी ठरणार आहेत. मग ती समाज असतील, समाजातील विविध जात धर्म घटक असतील. मग असं असताना आपण बघितलं की आता वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे या लोकसभेसाठी सोलापुरात उभे आहेत. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध आपल्या पक्षाचे सुशीलकुमार शिंदे हे देखील उभारले आहेत. मग असं असताना आजपर्यंत या आरक्षित मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदे हे देखील एक दलितांचं प्रतिनिधित्व म्हणून ओळखलं जायचं किंवा त्यांचं एक नेतृत्व म्हणून ओळखलं जायचं. मग असं असताना आज या सोलापूर मतदारसंघातील जी काही वंचित किंवा दलित मतं असतील किंवा बहुजन मतं असतील ती विभागली जाण्याचा धोका कुठेतरी वाटतोय का? नाही सर, कसं दलित बांधव सुद्धा त्यांना सुद्धा माहित आहे की आपण इथे डिवायडेड झालं की नुकसान होणार आहे, की दलित म्हणजे आपला दुसरा दलित नुकसान म्हणजे त्यांचा नुकसान होईल. म्हणून त्यांनी काय करणार आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, चांगले लोक आहेत, कुठल्या जातीवर न जाता त्यांनी काँग्रेसलाच मतदान करणार आहेत. साहेबांसोबत 100% आहेत. एक म्हणजे वातावरण सगळं ठिकाणी कसं आहे, घाबराचं वातावरण काय म्हणते त्याला, म्हणजे लोकांमध्ये घबराट आणि कन्फ्युज झाले लोक. आपण काय करायचं आणि सगळे लोक काँग्रेसच्याच पाठीशी आहेत असं होणार नाही, शिंदे साहेबाच्या पाठीशी आहेत. सगळा समाज शिंदे साहेबाच्या पाठीशी, अल्पसंख्याक समाज असू द्या, सगळं समाज, मराठा असू द्या, लिंगायत असू द्या, धनगर असू द्या, सगळं समाज, वंचित समाज सुद्धा शिंदे साहेबाच्या पाठीशी आहे. पण पुन्हा एकदा असा प्रश्न आहे की एक जाती किंवा धर्माचं समीकरण पाहिलं, आता काँग्रेस आणि वंचित आघाडीचं आत्ताच आपण बोललो, पण दुसरीकडे जो भाजपा पक्ष आहे त्याचे जे उमेदवार आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत समाजाचे आहेत आणि सोलापूरमध्ये खास करून लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. मग त्यांची मतं या निवडणुकीसाठी निर्णायक ठरतील का? सर, लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी साहेब असू द्या, वाले साहेब असू द्या, चाकोती साहेब, मेहत्री साहेब, आमचे आमदार, हे सगळे जेवढे लिंगायत समाजाचे आहेत
सगळे समाज काँग्रेसच्या पाठीशी आहेत आणि मला वाटतो लिंगायत समाज सुद्धा त्याच्या पाठीशी नाहीत महाराजांच्या. बरं. जय सिद्धेश्वर महाराजांच्या पाठीशी नाहीत, सगळे काँग्रेसच्या पाठीशी आहेत. तुम्ही आता येणाऱ्या निकाल तुम्ही कळेलच साहेब की कोण कुणाच्या पाठीशी आहेत. 100% साहेबाच्या पाठीशी, सगळा समाज साहेबाच्या पाठीशी. मग आपण आता म्हणालात की लिंगायत समाज हा महाराजांच्या पूर्णतः पाठीशी नाही, मग याबद्दल असं कसं एक ठाम वक्तव्य आपण करू शकता? काही घडलंय का असं? सर परवाच्या पल्स गार्डन मध्ये तुम्ही म्हणजे झाले चाकोती साहेब का म्हणलेत की यांना आम्ही म्हणजे महाराज फक्त आशीर्वाद देण्यासाठी असतो, म्हणजे इलेक्शनसाठी त्यांना नको म्हणत होते थांबण्यासाठी, तरी सुद्धा त्यांना मोह उरला नाही की जिथं उत्तर प्रदेश मध्ये झाला तसं मला बी इथं मिळेल का, असं त्यांची एक म्हणजे हे झाली. महाराजाला डिपॉझिट माहित नाही, उद्या सोलापूरचा विकास कसं करणार. मग आता बघितलं आपण की मगाशीच आपण जी यादी वाचली विकास कामांची की सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जी काही कामं केली, मग त्यामध्ये NTPC प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आजपर्यंत सोलापूरला दिला असं म्हटलं जातं. पण अनेकदा चर्चा अशी असते की NTPC मुळे सोलापूरचं जे आहे ते सर्वसाधारण तापमान हे वाढलेलं आहे. त्यानंतर दुसरीकडे असं आहे की NTPC जिथं प्रकल्प उभारला गेला त्याच्या आजूबाजूची गाव आहेत किंवा पंचक्रोशी असेल तर तिथली जमीन नापीक झाली आहे. मग हा एक प्रकारे तोटाच झाला, याबद्दल आपण काय म्हणाल? सर मी सुद्धा शेतकरी आहे म्हणलो. NTPC मुळे जे पाणी जे साठा तयार होतो, पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि त्या पाण्याच्या साठ्यामुळे जे जमिनीला जे पाणी लागतो त्याच्यामुळे उलट पीक जास्त मिळू लागले, म्हणजे पीक नुकसानाचा प्रश्न नाही. आणि NTPC मुळे सिमेंट प्लांट आले, मोठमोठे सिमेंट फॅक्टरी आले आणि NTPC मुळे जमिनीची रेट किमती वाढले. ज्या ठिकाणी ₹1,00,000 50,000 1,50,000 जमिनी विचारत होते, आज 30-30 लाख रुपये जमिनीची किमती वाढले आहेत. आणि रोजगार उपलब्ध झाला. तिथले जे जमीन गेलेत भूमिगत जे ज्याची मुलं आहेत भूमिगत जे आहेत त्यांना नोकरी मिळते आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतो त्यांना आणि रोजगार उपलब्ध झाला एवढा मोठा. आणि NTPC मुळे सोलापूरला दुसरी पाईपलाईन शिंदे साहेबाच्या मार्फत आमचे नेते की त्यांनी NTPC मुळे दुसरी सेकंड पाईपलाईन मिळाली आणि ते पाईपलाईनचा सुद्धा पैसे आपल्या महानगरपालिकेला आणि BJP वाल्यांच्या त्यांच्यात एवढे गटबाजी ते सुद्धा त्यांना पूर्ण करता आला नाही, साहेबांना मंजूर केलेला. आणि NTPC मुळे खूप फायदा झाला सोलापूरकरांना. आणि तापमानवाढाचं तुम्हाला माहितच आहे, आज विदाऊट AC आपण इथं बसलेलं असं. म्हणजे आता असं झालं की आपण ज्यावेळी म्हणजे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपण पाहता की आता प्रचार चालू असताना मग उजनीची दुहेरी पाईपलाईन असेल किंवा NTPC प्रकल्प असेल किंवा विमानतळाचा प्रस्तावित प्रकल्प किंवा IT पार्क हे मुद्दे जसे काँग्रेसकडून पुढे केले जातात, त्याच पद्धतीनं स्मार्ट सिटी असेल किंवा झालेलं रस्त्याचं चौपदरीकरण असेल, अशा प्रकारचे मुद्दे देखील भाजपाकडून पुढे केले जातात. मग ते कुठंतरी तुम्हाला अडथळा ठरतील का? सर मी काय म्हणतो, तुम्ही जर भाजपाने काम केलं असता, मी शरद बनसोडे साहेबांना नाव ठेवत नाही, मोदी साहेबांना म्हणतो की त्यांनी जर काम केले असते, त्यांनी देशात काम केले असते सोलापुरात ऑटोमॅटिक काम झालं असतं. त्यांनी काम केल्याने ते सरळ दिसतो, कारण का त्यांच्या उमेदवारीच कॅन्सल केले, त्यांना उमेदवारीच दिले नाही. समजा त्यांनी झोपून बी राहिले असते कुठे की त्यांनी काम केले असते तर बी त्यांना डावळेच नसते. त्यांना आज परिस्थिती आहे की उमेदवार डावळणं म्हणजे त्यांना देण्याची पाळी आली त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 मंत्र्यांमुळे आणि सोलापूरचा विकास होतो का साहेब? अर्धे इकडे आधी इधर जाव चालू आहे त्यांची पोषित. आणि कुठे त्यांना अजून स्टँडिंग कमिटीचं चेअरमन सुद्धा निवडता आला नाही. 8-8 दिवस पाणी नाही महानगरपालिकेत. आणि जेवढे रस्ते म्हणतात ना सगळे UPAच्या काळात झालेले रस्ते आहेत. फक्त येऊन मोदी साहेबांनी फित कामवून गेलेत. सोलापूरला 2 वेळा मोदी साहेब आले आणि 2 वेळा येऊन सोलापूरसाठी 1ही रुपया न देता गेलेले पंतप्रधान आहेत. बरं, मग स्मार्ट सिटीचा मुद्दा घेतला तर आपण बघतो की सुशोभीकरण जे चालू आहे सध्या, मग त्याबाबत काय सांगाल? ते या निवडणुकीवर म्हणजे मतदारांना वाटेल का हे विकास काम झालंय म्हणून? नाही, ते UPAच्या काळात झालेत. महानगरपालिका आता 2 वर्ष झाले, त्यांना अजून सुद्धा बजेट सुद्धा मिळत नाही, त्यांना पैसे सुद्धा मिळत नाहीत. त्यांचे कुठून येणार पैसे? अगोदर झालेलं काम आहे ते. स्मार्ट सिटी सुद्धा अगोदर झालेली आहे, काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. सोलापुरात महानगरपालिकेत 50 वर्ष सत्ता होती काँग्रेसची आणि त्याच्यामार्फत झालेलं आहे ते. आणि यांनी काही करू शकत नाही, पैसेच नाही त्यांनी कुठं आणणार? ऑलरेडी परिवहनचे 2 महिने झाले पगार नाहीत त्यांच्या लोकांकडे, पैसेच नाहीत, कुठं आणणार त्यांनी? मग आता हे झालं आपल्या सोलापूरच्या पातळीवर, पण एक देश पातळीवर आपण बघितलं की 2014ला एक भाजपा सत्ताधारी पक्ष म्हणून मोठ्या चांगल्या संख्याबळानं या देशावर त्यांची सत्ता बसली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मग त्यांनी GST आणली, नोटाबंदी आणली, असे धाडसी निर्णय रातोरात घेतले. मग त्याचा कितपत फायदा जनतेला झाला आणि कितपत परिणाम या निवडणुकीवर होणार आहे? साहेब, मोदी साहेबांनी नोटबंदी जे प्रस्तावले रातोरात नोटबंदी केली ते हुकुमशाह प्रवृत्ती झाला.
आणि त्याच्यामध्ये नोटबंदीमुळे कुणाचं नुकसान झालं, 110 लोक नागरिक मेले. हा नुकसान फक्त गरीब लोकांचा झाला. श्रीमंत मला एकही माणूस श्रीमंत लाईन मध्ये उभारलेला दिसला नाही. आणि नोटबंदीच्या काळामध्ये किती लोक आजारी होते, हॉस्पिटलायझेशन होतं, लग्न होते, किती गरीब लोकांचं किती मोठं नुकसान झालंय नोटबंदीमुळे. आणि दुसरी गोष्ट, नोटबंदीमुळे देशद्रोह म्हणजे देशात जे अतिरेकी येणार आहेत ते कमी होईल असं म्हणले होते. आपण कालच बघितलं पुलवामाचा म्हणजे हल्ला झाला ते काश्मीरमध्ये, किती मोठा हल्ला झाला. म्हणजे नोटबंदीचा काय फायदा झाला आपल्याला? म्हणजे आपल्याला काय वाटतं की नोटबंदी ही फेल. मग जीएसटीच्या बाबतीत काय? उलट नोटबंदीमुळे भ्रष्टाचार खूप झाला. काळा ब्लॅक मनी आपण म्हणत होतो ना सर, ऐकत होतो की पैसा, तसं त्या पद्धतीने झाला. त्यांचे सगळे पैसे व्हाईट करून घेतले त्यांनी. बरं. मग जीएसटीचे जे नियम आणले गेले, मग त्याबद्दल एक समाजामध्ये वावरताना एक ग्राहक किंवा जनसामान्य असतील किंवा व्यापारी यांचा एक सूर म्हणून आपल्याला काय आतापर्यंत ऐकायला? व्यापारी अक्षरशः घाबरून गेले ते जीएसटी आणल्यानं, अक्षरशः घाबरून. महिना 15 दिवस दुकान बंद राहिले. म्हणजे नागरिकांना खरेदी करण्याचा त्रास. आणि त्यांच्या दुकान तुम्ही अजून सुद्धा जेव्हा म्हणजे जे सोनार गेले आहेत त्यांना जाऊन, जे सोनं विकतात ना त्यांना जाऊन अजून विचारा की अजून सुद्धा जीएसटी मुळे त्यांना अजून सुद्धा म्हणजे धंदा करू शकत नाही. आणि जेवढे व्यापारी आहेत सगळे त्रास आहेत त्याच्यामुळे. खूप मोठा त्यांना जीएसटी मुळे खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि देशाच्या आर्थिक प्रगतीवर सुद्धा फटका बसलेला जीएसटी. बरं. मग आता पुन्हा आपण सोलापूरकडे येऊया की सोलापुरामध्ये बघितलं की महापालिकेमध्ये सत्ता जी आहे ती भाजपाची आहे. 50 वर नगरसेवक आहेत त्यांचे. त्यानंतर आपल्या इथं जे 2 आमदार म्हणजे सध्या विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत, मग एक सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेब असतील किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब असतील, हे देखील भाजपाचे. त्यानंतर जे विद्यमान खासदार आहेत शरद बनसोडे, हे देखील भाजपा पक्षाचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं खालून जरी घेतलं म्हणजे एक तळापासून ते वरपर्यंत लोकसभेपर्यंत एक भाजपाची सत्ता आणि सत्ताधारी सोलापुरात देखील आहेत. मग यांचा परिणाम या निवडणुकीवर होईल का? काय वाटतं आपलं? सर, यांचा परिणाम अजिबात होणार नाही. सुभाष देशमुखचा सहकार मंत्र्याचाच बोलतो. सहकार मंत्री काय केले साहेब? 2014ला त्यांना आमदार म्हणून निवडून दिलेत दक्षिण मधून, की जवळपास त्यांनी काय केलेत, आरक्षित जागा हडप केलेत. अगोदरपासून त्यांची तयारीच होती त्यांची. आणि जिथं राहते घर आहेत ते अग्निशामकचे राखीव जागा आहेत ते सुद्धा हडप केलेत. स्वतःची प्रगती मजबूत करून घेतलेत. महानगरपालिकेची आणि जनतेची कुठलीही प्रगती दिसत नाही. आणि सहकार मंत्री आणि पालकमंत्री त्यांच्या दोघात भांडण आहे कंटिन्यू. आणि त्यांच्या भांडणामध्ये महानगरपालिकेचा विकास होत नाही. आणि महानगरपालिकेचा विकास होत नाही म्हणजे सोलापूरचा विकास होणार नाही. 8 दिवस आज लोकांना नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणलो, असं कधी झालं नाही म्हणलो. आणि काँग्रेसच्या काळात 2-3 दिवसाला रोज पाणी मिळत होता, 2-3 दिवसाला. आज पाणी सुद्धा येत नाही. आणि परिवहनचे 2-3 महिने झाले पगार नाहीत सध्याला. आता आपण बघतो की या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे प्रचार सभा, कॉर्नर मीटिंग चालू आहेत. मग हे असताना प्रचाराच्या आता फैरी झडत असताना परवाच म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपले जे विरोधक किंवा विरोधी पक्ष आहेत भाजपा, जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी एक विधान केलं की मीच देव आहे. आणि दुसरं एक वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरून प्रचाराच्या असं एक नई जिंदगी म्हणून जो सोलापुरातला भाग आहे तिथं एक छोटा पाकिस्तान म्हणा किंवा दुसरं असं एक विधान केलं गेलं की जे दिग्गज नेते आहेत विरोधातले तर त्यांची खिल्ली उडवली गेली एका स्थानिक नेत्याकडून. तर याबाबत आपलं एक पदाधिकारी किंवा एक समाजकारणी राजकारणी म्हणून काय म्हणणं काय आपलं? सर, जय सिद्धेश्वर महाराजांनी जे वक्तव्य केले की आमचे तुळजाभवानी कुलस्वामीनी आमची दैवत आहेत, महाराष्ट्राची दैवत आहेत, आणि परत पंढरपूर विठोबा, की ह्यांना जिवंत नाही म्हणून सांगतो आणि मी जिवंत देव आहे. म्हणजे असं वक्तव्य करण्याला म्हणजे शोभत नाही ते. म्हणजे बोलणारा देव मी तसं केलं, बोलणारा देव म्हणजे असं जर बोलत असेल तर आमची किती भावना दुखत असेल. म्हणजे हे खूप म्हणजे त्यांना काही राजकारणाशी देणं घेणं नाही, फक्त आम्हाला सत्ता पाहिजे, काहीतरी करून भावनिक निर्माण करायचे आणि जातीवाद करून मतं घ्यायची असं त्यांच्या भावना आहेत. पण जनता त्यांना कुठेही थारा लावू देणार नाही. आणि परवा माझं प्रभाग आहे नई जिंदगी, प्रभाग क्रमांक 21 मध्ये जे कॉर्नर त्यांची सभा झाली मोठी, की त्या ठिकाणी प्रमोद गायकवाड यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो की एकतरी देशामध्ये वातावरण ज्या वेळेला मुस्लिम समाजांना बघितलं जातो की देशद्रोह किंवा काही असं प्रत्येक काही एक शंका निर्माण बघितली जाते आणि हा राजकारण येईल निघून जाईल, लोकसभा संपेल जाईल. पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की जर त्यांनी आम्ही कित्येक मोर्चे काढले आहेत की हमला झाल्यानंतर, अतिरेकी हल्ला झाल्यानंतर आम्ही मॅच सुद्धा खेळायला येऊ देत नाही त्यांना इंडियामध्ये. आणि स्वतः म्हणतो की तिथल्या नागरिकांना ही छोटा पाकिस्तान आहे. किती म्हणजे मला त्याला तर वाटतोच, जे स्टेजवर बसणारे जे उमेदवार आहेत
प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि जे आमचं MIMचं लीडर आहे, स्वतःला खूप मोठा लीडर समजतो आणि त्याला कळायला पाहिजे, त्या ठिकाणीच निषेध घोषित करायला पाहिजे होतं. त्यांनी निषेध नाही केला. छोटा पाकिस्तान आम्ही ते देशद्रोह आहे का? तिथले नागरिक देशद्रोह आहेत का? म्हणजे हा आम्ही तर जन्मलेले आहेत. आम्ही याच्यासाठी आमचे जे पूर्वजन आहेत बलिदान दिलेले आहेत, देशासाठी भरपूर काही केले, पण असं त्यांना बोलणं योग्य नाही. त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. परत एक सभा घेऊन त्यांनी स्वतः माफी मागायला पाहिजे. मग मला म्हणायचं की असे आक्षेपार्ह किंवा भडकू विधानं जी आहेत ती का केली जातात, म्हणजे अशी वेळ काय हवी? सर ते जाती दोघं जे उमेदवार जातीच्या नावावर त्यांनी मतं घ्यायचे आहेत त्यांना, आणि मतं त्याच्याशिवाय दुसरं काय उपयोग नाही. विकासचा त्यांच्याकडे मुद्दाच नाही. तुम्ही बघा कधी त्यांनी विकासाच्या माध्यमातून बोललेत का? एकही सांगा की सिद्धेश्वर महाराज असू दे किंवा वंचितचे कोणी असू दे, एक दाखवा विकास केलेत म्हणून. आणि MIM वाले प्रत्येक ठिकाणी फक्त अफवा फैलतात की आमच्या समाजाच्या हेडक्वार्टरची मस्जिद चालू नाही म्हणते. तिथं सर 5 वेळेला 5 वक्तची नमाज चालू आहे. फक्त समोरचा दरवाजा बंद आहे, तिकडचा रोडवरचा मेन रोडचा दरवाजा चालू आहे आणि तिथे जाण्यासाठी नमाज पढण्यासाठी कंटिन्यू उघडा आहे. म्हणजे फक्त अफवा पसरणे आणि जातीवर अफवा पसरणे आणि वातावरण निर्मित करणे, दुसरं त्यांना काही विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी एकही बोलू शकत नाही. मला एक काम दाखवा 5 वर्षामध्ये बीजेपीने हा काम केले, बस. मी आत्ताच्या आत्ता राजकारण सोडतो. एकही काम दाखवा त्यांनी हे काम केले, एकही काम त्यांचं नाही. आता बघतो की आपण या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सभा होत आहेत, प्रचार सभा होत आहेत, कॉर्नर मीटिंग होत आहेत, वातावरण ढवळून निघते राजकीय सगळीकडेच. पदयात्रा देखील मोठ्या प्रमाणात आता सध्या चालू आहेत. मग हे असताना एक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ध्येय धोरणं काय आहेत? आमची ध्येय धोरणे सगळ्यात महत्वाचं सांगतो साहेब, फक्त आपल्या सोलापूरच्या जनतेला एवढे रिक्वेस्ट करून सांगतो की समोरचे तिन्ही उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा. ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर तुम्ही अभ्यास करा की सोलापूरचा विकास कोणी करू शकतो, आणि महाराज करू शकतो का हे वंचित अकोल्यावरून येणार आहे आपल्याला पार्सल, बाहेरचा पार्सल आपल्या इथे येऊन करणार आहे का महाराज कर्नाटक मधून येऊन करणार आहे. आपले सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी भरपूर काही केलेले आहेत आणि भरपूर काही प्रोजेक्ट आहेत, आणि उरलेले कामं करण्यासाठी मी जनतेला फक्त एवढं म्हणू शकतो की तुम्ही विचार करून मतदान करा आणि साहेबांना मतदान करा, बस सोलापूरचा विकास होईल. बर, मग आता हा कार्यक्रम पाहणारे तमाम जे दर्शक आहेत, आज आपण व्हॉइस ऑफ युथ मध्ये आलात, तर यांना या माध्यमातून आपण काय सांगाल आजच्या वेळेला? आजच्या वेळेला एवढंच सांगतो की तुम्ही विचारपूर्वक मतदान करा, की जे विकास करेल सोलापूरकरसाठी त्यांना तुम्ही मतदान करा, जेणेकरून सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे. हे लहान इलेक्शन नाही, देशाचं इलेक्शन आहे. ह्याच्यासाठी तुम्ही सोलापूरकरांनी विचार करा आणि शिंदे साहेबाला मतदान करा. बर, तर सैपनजी आपण आज या व्हॉइस ऑफ युथ या कार्यक्रमात आमच्या स्टुडिओत आलात. BR न्यूज कडून आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. तर दर्शको, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष सैपन शेख यांच्याशी चर्चा केली. तर पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change.